नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज शनिवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सदिच्छा भेट घेतली. या बैठकीदरम्यान राज्यातील राजकीय घडामोडी, प्रशासनातील महत्वाचे निर्णय, सरकारच्या अंमलबजावणीतील मुद्दे आणि आगामी राजकीय रणनीती यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर भेटीस महत्वाचे राजकीय संकेत मानले जात असून काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष लक्षवेधी ठरली आहे. पक्षीय एकता मजबूत करण्यासह कर्नाटकातील विकास कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने देखील या चर्चेला विशेष महत्व आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये एलकेजी पासून ते पीयूसी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा करताना सांगितले की या योजनेचा उद्देश शैक्षणिक प्रवेश वाढवणे, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती सुधारण्यास मदत करणे आणि गरीब कुटुंबावरील आर्थिक बोजा कमी करणे हा आहे. ही योजना काँग्रेस सरकारच्या निवडणूक हमी योजनांपैकी एक असून महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या शक्ती योजनेनंतरचा हा दुसरा मोठा सामाजिक उपक्रम ठरणार आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरेल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होणाऱ्या प्रवासाचा खर्च वाचणार असून त्यांच्या नियमित शिक्षणात अडथळा निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बेळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील जक्कीनहुंड तलाव सध्या शेवाळाच्या जाड थराने झाकला गेलाय. या तलावात दरवर्षी गणेश मूर्ती विसर्जित केले जातात. मात्र त्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तलावात दुर्गंधी पसरली असून परिसरात स्वच्छतेचा अभाव जाणवतो. तलावाच्या काठावर दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यामुळे स्थानिक नागरिक आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करत आहेत. याकडे लक्ष कोण देणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून महानगरपालिकेने तातडीने हस्तक्षेप करून तलावाची स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कन्नड भाषेची सक्ती आणि मराठी भाषेवरील अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आक्रमक झाली असून बेळगावातील जत्तीमठ येथे समितीची कार्यकारिणी बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष शुभम शेळके होते. यावेळी कन्नड प्राधिकरणाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. सर्व सरकारी ठिकाणी फक्त कन्नड भाषेतील पाट्या लावण्याच्या निर्णयामुळे मराठी भाषिकांमध्ये संताप व्यक्त झाला. यावेळी सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला. मराठी मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन कन्नड सक्ती थांबवण्याची मागणी करण्याचा निर्णय झाला. ही सक्ती थांबवली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशाराही समितीने दिलाय. बैठकीला धनंजय पाटील, मनोहर हुंद्रे, शिवाजी मंडोळकर, नारायण मुचंडीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव शहरातील झेप्टो कंपनीच्या डिलिव्हरी कामगारांनी विविध मागण्यांसाठी आज चन्नम्मा चौकात आंदोलन केलं. कामगार खात्याचे बेळगाव उपायुक्त यांना निवेदन सादर करून आपल्या समस्या मांडल्या. सध्याच्या पगार पद्धतीत मनमानी आणि अन्याय होत असल्याचा आरोप करत कामगारांनी प्रति किलोमीटर 20 रुपये निश्चित पगार, तसेच फॉरवर्ड राईडसाठी 25 रुपये व रिझर्व्ड राईडसाठी 20 रुपये देण्याची मागणी केली आहे. कामगारांनी स्पष्ट केले की पगारामध्ये पारदर्शकता, स्थिरता आणि सन्मान यांचा अभाव आहे. त्यामुळे झेप्टो कंपनी आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या आंदोलनात अनेक डिलिव्हरी पार्टनर्स सहभागी झाले होते. बेळगाव तालुक्यातील देसूर येथे मटका घेणाऱ्या अनिल कुमार बजंत्री या युवकाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 2,500 रुपये रोख व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. अनिल कुमार मारुती बजंत्री, वय 33, राहणार शिवाजीनगर देसूर असं त्याचं नाव आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक श्वेता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सौंदत्ती येथील प्रसिद्ध यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी सौंदत्ती डोंगरावर गेलेल्या श्रीराम सेनेच्या धारवाड जिल्हा अध्यक्षाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय.
या घटनेनंतर सौंदत्ती पोलीस स्थानकात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. मारहाणीमध्ये जखमी झालेले हुबळी येथील अण्णाप्पा दिवटगी वय 30 यांच्यावर सौंदत्तीच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी देवीच्या दर्शनासाठी डोंगरावर गेल्यानंतर पोलिसांशी वाद झाला आणि त्यानंतर मारहाण झाली असा आरोप आहे. जखमी अण्णाप्पा यांची पत्नी सुषमा दिवटगी यांनी सौंदत्ती पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून एक पोलीस कर्मचारी व एका होमगार्ड विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक धर्माकर धर्मट्टी तपास करत आहेत. ज्योती कॉलेज बेळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनाच म्हणजेच एनएसएस आणि केएलिक हॉस्पिटलच्या संगणक विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना लोकसंख्या वाढीचे गांभीर्य पटवून देत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक ए निंबाळकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर नागराजा पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की सध्या जगाची लोकसंख्या वेगाने वाढत असून 8.23 अब्ज इतकी झाली आहे. भारताची लोकसंख्या 146 कोटींच्या पुढे गेली असून 2023 पासून भारताने चीनला मागे टाकले आहे. लोकसंख्येवरील नियंत्रणाचा अभाव असल्यास भविष्यात माणसाला राहण्यासाठी जागा आणि खाण्यास अन्न मिळवणं कठीण होईल असा इशाराही त्यांनी दिला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने गणेशोत्सव मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या कमी उंचीच्या विद्युत खांबांच्या बदलासाठी हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांना निवेदन देण्यात आले. गणेश मूर्तींच्या उंचीमुळे मिरवणुकीदरम्यान विद्युत तारांचा अडथळा होतो. या पार्श्वभूमीवर उंच खांब बसवण्याची मागणी करण्यात आली. सुतार यांनी निवेदन स्वीकारून गणेशोत्सवापूर्वी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक गिरीश धोंगडी आदी पदाधिकारी उपस्थित होते. बेळगाव शहरातील चौगुलेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यू जनजागृती मोहिमेचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ही मोहीम रोगप्रतिबंधक उपाययोजना राबवून स्थानिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये डेंग्यूविषयी जागरूकता वाढवणे तसेच त्याची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती देणे हा आहे. कार्यक्रमात आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, स्थानिक स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत घरोघरी माहिती पत्रकांचे वितरण, साफसफाई मोहिमा, पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवणे यासारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना घर परिसरात स्वच्छता राखण्याचे, पाणी साठा टाळण्याचे आणि डास निर्मूलनासाठी सामूहिक सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सहसंचालक एम.एन. पल्लेद, जिल्हा मलेरिया आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक हुन्नोळी, नगर आरोग्य केंद्र चौगुलेवाडी डॉक्टर राजश्री पाटील या जनजागृती उपक्रमात भरतेश नर्सिंग कॉलेज आणि आरोग्य खात्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी उत्तर वाहतूक पोलीस ठाण्यास अचानक भेट देऊन तपासणी केली. या दौऱ्यात त्यांनी ठाण्यातील विविध नोंदी व कामकाजाची बारकाईने पाहणी केली आणि शिस्तबद्ध व परिणामकारक कार्यपद्धतीबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तपासणी दरम्यान आयुक्तांनी कर्तव्य बजावताना दक्षता, शिस्त आणि कागदोपत्री प्रक्रियांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शनही केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे ठाण्यात हालचाल दिसून आली. बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींच्या गाण्याने झाली. यानंतर शाळेचे संयोजक शंकर चौगुले व प्रमुख अतिथी नीता यल्लारी यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
10वीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्प अर्पण करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. सृष्टी पाटील या विद्यार्थिनीने गुरूंच्या भूमिकेवर प्रभावी भाषण केले. प्रमुख अतिथी नीता यल्लारी यांनी गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व पटवून दिले, तर संयोजक शंकर चौगुले यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, समन्वयक भाग्यश्री कदम, धनश्री सांगावकर व ज्येष्ठ शिक्षक सुनील जाधव यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत विकास परिषदेचा 63वा राष्ट्रीय स्थापना दिन, डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट डे संयुक्तरित्या जीजीसी सभागृहात गुरुवारी सायंकाळी उत्साहात साजरे करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सूरज जोशी आणि सीए संजीव अध्यापक उपस्थित होते. दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष विनायक मोरे, स्वाती घोडेकर, प्राचार्य व्ही.एन. जोशी यांनी परिषदेची उद्दिष्टे व कार्याची माहिती दिली. उत्कृष्ट सेवेसाठी डॉक्टर जोशी आणि सीए अध्यापक यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अरुणा नाईक तर आभार पांडुरंग नाईक यांनी मानले. कार्यक्रमाला परिषद सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या दुर्गराज रायगडासह 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यात आलाय. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्कोने रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा बहाल केलाय. त्यामुळे संपूर्ण शिवप्रेमींमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. शहरातील फिश मार्केट ते इस्लामिया शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. या मार्गावरून शालेय विद्यार्थी, पालक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था व प्रकाश व्यवस्थेचा अभाव यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघातांची शक्यता वाढली आहे. फक्त या मार्गापुरतच नव्हे तर संपूर्ण बेळगाव शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून नागरिक स्मार्ट सिटीच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि अपघाताची शक्यता वाढली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने तातडीने संबंधित मार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी सातत्यपूर्ण जनसंपर्क उपक्रमांतर्गत युवा नेते अमान सेठ यांच्यासोबत नेहरू नगरमधील पीके क्वार्टर्स येथे जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी स्थानिक नागरिकांनी गृहनिर्माण, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर नागरी समस्या मांडल्या. आमदार सेठ यांनी प्रत्येक तक्रार जाणीवपूर्वक ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. युवा नेते अमान सेठ यांनीही नागरिकांशी संवाद साधत प्रत्येक तक्रारीवर योग्य पाठपुरावा केला जाईल आणि गरजेनुसार विकास कामांना प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही दिली. नागरिकांनी या उपक्रमाचे पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाच्या दिशेने उचललेले सकारात्मक पाऊल म्हणून कौतुक केले आहे. शहापूरमधील लक्ष्मी रोड परिसरात काही पोलिसांकडून गणवेश आणि टोपीशिवाय दुचाकीस्वारांना अडवून गाड्यांच्या चाव्या काढून घेण्याचे प्रकार समोर आलेत. काही प्रकरणांमध्ये वाहन चालकांकडून दंडाची रक्कमही वसूल करण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे केवळ 2 दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी रस्त्यावर वाहन अडवून थेट दंडात्मक कारवाई तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी स्पष्ट केले होते की पुढे ट्रॅफिक मॅनेजमेंट सेंटरच्या मदतीने ऑनलाईन अथवा घरपोच चलन पाठवण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात आदेशाचं उल्लंघन होताना लक्ष्मी रोड परिसरात दिसून आलं. शांत परिसरात वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डनचा सुळसुळाट तर मुख्य चौकात पोलिसांचा शुकशुकाट असल्याचं चित्र आहे. शिवाय गणवेश व ओळखपत्राशिवाय कारवाई करणाऱ्यांविरोधात नागरिकांनी संशय व्यक्त केलाय. ते खरेच पोलीस होते का असा सवाल उपस्थित केला जातोय. वाहतूक विभागाने पारदर्शक व जबाबदार पद्धतीने कारवाई करावी. निष्पाप नागरिकांवर अन्याय होऊ नये अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देऊन कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अन्न व सार्वजनिक वितरण विभाग आणि रबकवी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रेशन तांदळाच्या अवैध तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आलाय. ही कारवाई महाराष्ट्र सीमेवर करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 15 टन रेशनचा तांदूळ जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 6,000 रुपये प्रति टन प्रमाणे एकूण 90,000 रुपये इतकी होते. तस्करी प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध रबकवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत असतानाही त्याची अवैधरित्या वाहतूक केल्यानं पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पुढील तपास सुरू असून तांदळाचे मूळ स्रोत आणि त्यामागील रॅकेटबाबत चौकशी केली जात आहे. बेळगाव रेल्वे स्थानक ते ग्लोब टॉकीज मार्गावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून त्यात लहान मुलांचे वापरलेले डायपर आणि वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचं निदर्शनास आलंय. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून अस्वच्छतेचे प्रमाणही वाढलंय. या कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढलाय. भटक्या कुत्र्यांमुळे कचरा रस्त्यावर विखुरला जात असून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या परिस्थितीमुळे आरोग्य धोकाही निर्माण झालाय. नागरिकांनी बेळगाव महानगरपालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून संबंधित ठिकाणचा कचरा हटवून परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन केलंय. यासोबतच नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी स्वीकारत कचरा रस्त्यावर न टाकता योग्य डस्टबिनमध्ये टाकावा, असंही आवाहन करण्यात आलंय. सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी महानगरपालिका व नागरिक यांच्यातील समन्वय आवश्यक असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय. आज शेतीमध्ये पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देताना विविध प्रयोग करण्यात येत आहेत. दरम्यान मजुरांना मोठी मागणी आहे. असे असले तरी मजुरांचा तुटवडा भासत असताना शेती व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मजुरांना चांगली मजुरी देण्याबरोबरच महिला मजुरी करणाऱ्या कामगारांना वाहन भाग्यच देत आहोत. मजुरांची कमतरता आणि कामाचा वाढता व्याप लक्षात घेता महिला मजुरांना येण्या जाण्यासाठी वाहनाची सोय करावी लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून सतत झालेल्या पावसामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर येऊन कारदगा परिसरातील दूधगंगा नदीवरील कारदगा पूल, बारवाड कुन्नूर दरम्यान असलेला बारवाड येथील पूल व भोजवाडी शिवापूरवाडी दरम्यान वेदगंगा नदीवरील खडकोळ धरण 18 जूनपासून पाण्याखाली गेले होते. गत 4 दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानं नद्यांचं पाणी कमी होऊन 25 दिवसांनी कारदगा व खडकोळ धरण वाहतुकीस खुलं झालंय. तर बारवाड पूल अद्याप पाण्याखाली असून पाणी ओसरत असून काही दिवसात सदरचा पूलही वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अंकली येथे श्रीमंत सरदार उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या मानाच्या अश्वाचे आगमन झाले. 8 जून रोजी आषाढवारीसाठी दोन्ही अश्वांचे प्रस्थान झाले होते. अंकली ते आळंदी व आळंदी ते पंढरपूर असा 600 किलोमीटर प्रवास करून अश्व अंकलीत दाखल झाले. अंकली येथील शितोळे सरकारांकडे माऊलींच्या अश्वाची 193 वर्षांची वारीची परंपरा जपत यावर्षीची आषाढी वारी पूर्ण करून माऊलींच्या दोन्ही अश्वांचे अंकली येथे आगमन झाले. अश्वांचे पाणी घालून ओवाळणी करून स्वागत करण्यात आले. यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते. गावातील प्रमुख मार्गावरून अश्वांचे वाड्यात आगमन झाले. जरी पटक्याची विधिवत पूजा करून दही भाताचा नैवेद्य दाखवून जरी पटका उतरवण्यात आला. भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.